एकदा देवर्षी नारदजी वैकुंठधामात गेले. त्यांनी भगवान विष्णूंना नमस्कार केला आणि म्हणाले, प्रभू, पृथ्वीवर आता तुमचा प्रभाव कमी होत चाललाय. जे धर्माच्या मार्गावर चालतात त्यांना चांगलं फळ मिळत नाहीये, उलट जे पाप करतात त्यांचं भलं होतंय. भगवान विष्णूंनी हसत उत्तर दिलं, असं नाही आहे देवर्षी. जे काही होतंय ते सगळं नियतीनुसारच होतंय. नारदजी म्हणाले, पण प्रभू, मी स्वतः पाहिलंय. पाप करणाऱ्यांना सुख मिळते आणि सत्कर्म करणाऱ्यांना दुःख. भगवान म्हणाले, तू एखादी घटना सांग. नारदजी म्हणाले, मी आता एका जंगलातून आलो. तिथं एक गाय दलदलीत अडकली होती. तिला वाचवायला कोणी नव्हतं. तेव्हाच एक चोर तिकडून जात होता. त्याने गायीला अडकलेलं पाहिलं, पण थांबला नाही. उलट त्या गायीच्या पाठीवर पाय ठेवून दलदल पार करून गेला. पुढं त्याला सोन्याच्या नाण्यांनी भरलेली एक पिशवी सापडली. थोड्या वेळानं तिथून एक वृद्ध साधू गेला. त्याने ती गाय पाहिली आणि तिला वाचवण्याचा प्रयत्न केला. आपल्या पूर्ण ताकदीने त्याने ती गाय दलदलीतून बाहेर काढली. पण पुढे जात असताना तो साधू एका खड्ड्यात पडला. प्रभू, हा कसला न्याय आहे? पाप करणाऱ्याला सोनं मिळालं आणि चांगलं कर्म करणारा खड्ड्यात पडला. सांगा ना प्रभू, हा कसला न्याय? भगवान विष्णूंनी शांतपणे उत्तर दिलं, देवर्षी, जे झालं ते योग्यच झालं. त्या चोराच्या भाग्यात एक खजिना लिहिला होता, पण गायीवर पाय ठेवण्याच्या पापामुळे त्याला फक्त काही मोहराच मिळाल्या. आणि त्या साधूच्या भाग्यात त्या दिवशी मृत्यू होता, पण त्याने गायीचे प्राण वाचवले, त्यामुळे त्याचे पुण्य वाढले आणि त्याचा मृत्यू फक्त एका छोट्या जखमेपुरता मर्यादित राहिला. मित्रांनो, ही कथा आपल्याला हेच सांगते की माणसाने नेहमी चांगले कर्म करत राहावं, कारण कर्मानेच भाग्य बदलता येतं. स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.